नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ड्रीम पोस्ट अकॅडमीमध्ये तुम्हा सगळ्यांचे सहर्ष स्वागत. आत्ता आपण आपली राज्यसेवा तसेच UPSC मुख्य परीक्षा 2026 यासाठीचे मेंटॉरशिप आणि क्रॅश कोर्सची बॅच या संदर्भात आपण इंट्रोडक्टरी व्हिडिओ या ठिकाणी पाहत आहोत. तर या बॅचमध्ये मी तुम्हाला जे काही सगळं कव्हर करणार आहे त्या सगळ्यांची माहिती देण्यासाठी आपण या ठिकाणी आता सध्या डिस्कस करणार आहोत. तर बघा मित्रांनो, आपण पहिल्यांदाच डिस्क्रिप्टिव्ह मेनसाठी या ठिकाणी बॅच लॉन्च केलेली आहे आणि ही बॅच ही प्रकारची मेंटॉरशिप कम क्रॅश कोर्स अशा पद्धतीने आपण या ठिकाणी कंडक्ट करणार आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे याला आपण मेंटरशिप का म्हणतोय, तर आपण बाकी क्लासेससारखं याला कमर्शियलायझेशन थोडंसं कमी प्रमाणात करतोय. कारण या ठिकाणी आपण प्रत्येक विद्यार्थ्यांकडं ॲज अ मेंटर म्हणून लक्ष देणार आहोत. तर त्या अँगलनी पर्सनल गायडन्सच्या अँगलने आपण त्याला थोडं मेंटरशिप नाव दिले. आणि यापूर्वी देखील आपण राज्यसेवा पूर्व असेल, कंबाईन पूर्व असेल, त्यासारख्या देखील मेंटरशिपच्या बॅच त्या ठिकाणी लॉन्च केलेल्या होत्या. आणि आता मुख्य परीक्षेसाठी देखील तुम्हाला प्रत्येक टप्प्यावर गायडन्स देण्यासाठी आपण अशा पद्धतीचा मेंटरशिप बॅच त्या ठिकाणी लॉन्च केलेली आहे. आता याला क्रॅश कोर्स का म्हणायचं, तर जवळपास 70 दिवसामध्ये आपण मेनचं सिलेबस त्या ठिकाणी कव्हर करणार आहे आणि तो होलिस्टिकली कव्हर करणार आहे. असं नाही की तुम्हाला काहीतरी उगीच बॅच कंप्लीट करायचे म्हणून त्या ठिकाणी देते, अशा पद्धती नाही. तर जे काही सगळे डिटेल्स आहे मी तुम्हाला याच्यामध्ये तर सांगणारच आहेत. तर हे दोन्ही पार्ट त्याच्यामध्ये राहणार आहेत. कारण कसं सध्या मार्केटमध्ये जे बॅचेस आहेत ते सध्या फक्त बऱ्यापैकी क्रॅश कोर्स स्वरूपात म्हणा किंवा फास्ट ट्रॅक बॅच तशा स्वरूपात आहेत. पण या ठिकाणी आपण प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष देऊन ती बॅच कंप्लीट करण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि एक महत्त्वाचा प्लस पॉईंट म्हणजे ही बॅच आपल्याकडं दोन्ही मीडियममध्ये उपलब्ध आहे, म्हणजे इंग्लिश आणि मराठी. म्हणजे मी टीचिंग करताना हे बायलिंग्युअलमध्ये करणार आहे, म्हणजे तुम्हाला इंग्लिश मराठी दोन्हीमध्ये सांगणार आहे, राईट. आणि त्याच्यामुळं तुम्हाला दोन्ही विद्यार्थ्यांना त्याचा काही तोटा होणार नाही, उलट फायदाच होणार आहे. आणि नोट्स देताना देखील आपण दोन्ही वेगवेगळ्या देणार आहे, म्हणजे ज्याला इंग्लिशमध्ये वाचायचं त्याने इंग्लिशमध्ये वाचा, मराठीमध्ये वाचायचं त्याने मराठीमध्ये वाचा, राईट. तर आपण GS1, GS2, GS3, GS4 आणि SA असे सगळे आपण या ठिकाणी सब्जेक्ट त्या ठिकाणी कव्हर करतोय. आता बघा, तुम्हाला मागाशी सांगितल्याप्रमाणे आपण 70 दिवसामध्ये ही बॅच त्या ठिकाणी कंप्लीट करतोय आणि बॅचचा कालावधी ही 18 जून ते 31 ऑगस्ट असं 70 दिवसामध्ये आपण त्या ठिकाणी कंप्लीट करतोय. आता या बॅचमध्ये नेमकं काय काय असणार आहे मी तुम्हाला आधी ओव्हरऑल एक आढावा देतो आणि पुढे शेड्यूलमध्ये नेमकं कसं आहे ते देखील तुम्हाला मी त्या ठिकाणी एक्सप्लेन करणार आहे. तर बघा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला एक क्लॅरिटी की 70 दिवसामध्ये आपल्याला सिलेबस कंप्लीट करायचं आहे, जेणेकरून पुढे जर तुम्हाला 1 महिना राहतोय. तर बघा, आता बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला डाऊट विचारला होता की सर ही बॅच झाल्यानंतर नेमकं काय करायचं. तर 31 ऑगस्टपर्यंत तुमची बॅच कंप्लीट झालेली असेल आणि मेन म्हणजे त्याच्यामध्ये चालू बॅचमध्येच तुमच्याकडनं मी A4 साईजच्या नोट्स तयार करून घेणार आहे. म्हणजे आपण एक तुम्हाला सेपरेट नोट्स देणार आहे ते PDF स्वरूपामध्ये, पण तुम्हाला चालू लेक्चरमध्येच लेक्चर पाहता पाहता त्या तुम्ही पॉज करून त्या ठिकाणी स्वतःच्या A4 साईजचे जे पेज असतं त्याच्यावर स्वतःच्या नोट्स काढायचे, जेणेकरून ह्या नोट्स तुम्हाला लास्ट मिनिट रिव्हिजनसाठी वापरता येतील. आणि अशा प्रकारचं मॉड्यूल आत्तापर्यंत तरी पुण्यामध्ये कोणत्याच क्लासेसमध्ये अशा प्रकारचं मॉड्यूल नाही आहे. म्हणजे बघा, तुम्हाला एकच टॉपिक जवळपास 3 वेळा कव्हर करून घेतलं होतं. पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला मी स्वतः अंडरस्टँडिंग करून देणार आहे, म्हणजे व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून मी तुम्हाला समजावून सांगतोय. दुसरा फॅक्टर असा की तुम्ही स्वतः त्याला नोट्स स्वरूपामध्ये काढताय. आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला आम्ही PDF स्वरूपामध्ये नोट्स देतोय. म्हणजे तुमचा 3 प्रकारे तो त्या ठिकाणी कव्हर होते. आणि चौथा एक तो म्हणजे तुमचा प्लस पॉईंट, त्या ठिकाणी तुम्ही त्याची आन्सर रायटिंग करताय. म्हणजे तो टॉपिक तुमचा त्या दिवशी पक्का म्हणजे पक्काच होणार आहे जर तुम्ही या सगळ्या प्रोसेस फॉलो केल्या. म्हणजे पहिल्यांदा लेक्चर पाहिलं, त्याच्या नोट्स चालू लेक्चरमध्ये बनवल्या, नंतर त्याच्यामध्ये काही तुम्हाला मिसिंग वाटलं तुमच्या नोट्समध्ये तर PDF नोट्समध्ये ॲडिशन करणे आणि त्याच्यावर आन्सर रायटिंग करणे. अजून एक जर प्लस पॉईंट त्याच्यामध्ये टाकला तो म्हणजे तुम्ही प्रत्येक सब्जेक्ट कंप्लीट झाल्यानंतर त्याच्यावर एक फुल लेंथ टेस्ट देखील सॉल्व्ह करणार आहात, राईट. म्हणजे बघा, एकच सब्जेक्टला मी तुम्हाला 5 वेळा कंप्लीट त्या करून घेतोय ह्या 70 दिवसामध्ये, राईट. हे झालं एक महत्त्वाचा पॉईंट. पुढचा पॉईंट त्याच्यामध्ये आहे तो म्हणजे तुमचा PDF नोट्स. तुम्हाला मी आता सांगितले की तुम्ही त्या नोट्स डाउनलोड करू शकता. ज्यांना ऑनलाईन वाचायचं ते त्याच्यामध्ये त्या ठिकाणी वाचू शकता, किंवा ज्यांना हार्ड कॉपीमध्ये वाचायची सवय असते त्याने त्याला हार्ड कॉपी करून वाचू शकता. नंतर पुढचं गोष्ट म्हणजे आपण डेली या ठिकाणी 2 आन्सर रायटिंग घेतोय. आता बघा, सपोज तुम्हाला एक मी टॉपिक एखादा शिकवला आज, तर त्याच्यावरचे तुम्हाला काय करायचं आहे, हे सगळं नोट्स वगैरे तुमचं करून झालं तर मग तुम्हाला त्याच्यावर 2 मी तुम्हाला त्या ठिकाणी क्वेश्चन देणार आहे आणि त्याचे तुम्हाला मॉडेल आन्सर देखील देणार आहे. त्याचा फायदा असा की तुम्हाला जो काही क्वेश्चन लिहिलेला आहे तो तुम्हाला स्वतःच्या ठिकाणी
रिव्ह्यू करायचं आहे, म्हणजे तुम्हाला कसं रिव्ह्यू करायचं ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे. आणि आन्सर रायटिंग कसं करायचं याचं देखील मी सेपरेट सेशन त्या ठिकाणी रेकॉर्ड करून टाकणार आहे. त्याच्यानंतर पुढची गोष्ट ते म्हणजे फुल लेंथ टेस्ट. आता बघा, फुल लेंथ टेस्ट ज्या आहेत ना, आपल्याला प्रत्येक सब्जेक्ट कंप्लीट झाल्यानंतर, म्हणजे प्रत्येक सब्जेक्टचं मी 15-15 दिवसाचा टाइम दिलेला, लक्षात ठेवा. तर 15 दिवसामध्ये मी तो सब्जेक्ट कंप्लीट करणार आणि 15 दिवस झाल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी एक फुल लेंथ टेस्ट लिहायची. म्हणजे डेली आन्सर रायटिंग तर आहेच तुम्हाला त्या सब्जेक्टमध्ये, प्लस तुम्हाला तो सब्जेक्ट कंप्लीट झाल्यानंतर एक फुल लेंथ टेस्ट लिहायची. आणि या फुल लेंथ टेस्टचा फायदा असा की तुम्हाला त्याचे मॉडेल आन्सर तर भेटणारच आहेत, म्हणजे डेली आन्सर रायटिंगमध्ये देखील मॉडेल आन्सर भेटणार आहेत आणि फुल लेंथ टेस्टमध्ये देखील मॉडेल आन्सर भेटणार. अजून एक प्लस फायदा असा की ही टेस्ट तुमची इव्हॅल्युएट होणार आहे. डेली आन्सर रायटिंग आपण इव्हॅल्युएट करत नाही, कारण कसं आहे, त्याला खूप वेळ देखील लागेल आणि सुरुवातीला तुम्हाला त्याच्यामध्ये खूप भरपूर साऱ्या चुका होतील, राईट. तर त्या चुका तुमच्या तुम्हाला मी काय म्हणू शकतो आपण, मॉडेल आन्सर म्हणा किंवा बाकी सेल्फ इव्हॅल्युएशनमध्ये सांगितलं जाणार आहे. आणि फुल लेंथ टेस्टमध्ये तुमचा त्या ठिकाणी थोडासा अजून जास्त कस लागेल आणि मग त्याच्यामध्ये तुम्हाला एक्सपर्ट पद्धतीने फीडबॅक त्या ठिकाणी दिला जाईल, राईट. आता फीडबॅक कशा पद्धतीने दिला जाणार आहे मी तुम्हाला त्याचा सेपरेट व्हिडिओ बनवणारच आहेत. आता सध्या मी आपण जसं एक ओव्हरऑल इंट्रोडक्टरी लेक्चर या ठिकाणी पाहतोय. पुढचं ते म्हणजे मॉडेल आन्सर. तुम्हाला सांगितले की सगळ्यांचे आपण एक मॉडेल आन्सर, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं एक मिनिमम 250 शब्दामध्ये आन्सर लिहिता येईल, अशा पद्धतीचं त्या ठिकाणी तुम्हाला कंटेंट त्या ठिकाणी भेटणार आहे. पुढची गोष्ट म्हणजे अनोळखी प्रश्नांचे नियोजन. आता ज्यावेळेस आपण आन्सर रायटिंग घेणार आहे त्याच्यामध्येच तुम्हाला एखादा अनोळखी प्रश्न कशा पद्धतीने लिहायचा याच्यावर देखील मी एक त्या ठिकाणी सेशन घेणार आहे. त्यानंतर इंट्रो आणि कंक्लुजन. तर प्रत्येक प्रश्नाचं इंट्रो आणि कंक्लुजन तुम्ही कशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने करू शकता, जेणेकरून तुमचं आणि बाकीच्या विद्यार्थ्यांमध्ये काही ना काही तुम्हाला युनिकनेस त्या ठिकाणी जाणवेल, अशा पद्धतीने देखील आपण त्याच्यामध्ये टिप्स घेणार आहे. नंतर पुढचं डायमेन्शन. आता बघा, बऱ्याच विद्यार्थ्याचा प्रॉब्लेम असतो की सर मला उत्तर देते पण मला ते डायमेन्शन आठवत नाही, का डायमेन्शन कशा जनरेट करायच्या. आपण याचं टेम्पलेटच्या स्वरूपात देऊन तुम्हाला डायमेन्शन वाढवण्यासाठी त्या ठिकाणी टिप्स अँड ट्रिक्स सांगणार आहे. पुढची गोष्ट म्हणजे व्हॅल्युएडिशन. आता तुम्ही नॉर्मल आन्सर ते लिहिणार, पण बाकीच्या पेक्षा तुमचा आन्सर जर स्टँड आउट व्हायचा असेल तर तुम्हाला आन्सरमध्ये एक्झाम्पल टाकावं लागेल, त्याला सबस्टन्शिएट करावं लागेल, डेटा टाकावं लागेल, फॅक्ट्स टाकावं लागेल, केस स्टडीज टाकावं लागेल. एक्झाम्पल सांगतो, सपोज तुम्ही वुमनचा प्रॉब्लेम लिहिला की सपोज वुमनच्या अगेन्स्ट व्हायलन्स खूप वाढलाय, पण ते जर मी समजा एनसीआरबीचा डेटा दिला की अकॉर्डिंग टू एनसीआरबी इंडियामध्ये एवढा एवढा वुमनच्या अगेन्स्ट व्हायलन्स होते, मग त्याच्यामध्ये तुम्ही सांगू शकता की डेली एवढे एवढे रेप्स होत आहेत, ठीक आहे. मग त्याच्यामध्ये एवढे नातेवाईकांकडनं होत आहेत, एवढे अनोळखी व्यक्तींकडनं होत आहेत. म्हणजे असं तुम्ही जर सबस्टन्शिएट केलं तर तुमचा त्या ठिकाणी आन्सर लक्षात घ्या बाकीच्या पेक्षा वेगळं दिसतं. अभ्यासू व्यक्ती नी त्या ठिकाणी आन्सर लिहिले हे त्या ठिकाणी कळून येतं, राईट. तर अशा पद्धतीने आपण सगळ्याच प्रकारचा त्या ठिकाणी व्हॅल्युएशन त्या ठिकाणी करणार आहे. नंतर टाइम मॅनेजमेंट. आता सगळ्यात महत्त्वाचं चॅलेंज असतं ते म्हणजे डिस्क्रिप्टिव्हमध्ये तुमचं पेपर कंप्लीट करणं. भले तुम्हाला सगळे आन्सर येत असतात, पण जर तुमचा पेपर कंप्लीट नाही झाला तर तुमच्यासाठी सगळ्यात मोठा लॉस असतो. त्याच्यामुळे 3 तासामध्ये पेपर कसा कंप्लीट करायचा, आपण याच्यामध्ये काही महत्त्वाच्या सिक्रेट स्ट्रॅटेजी आपण त्या बॅचमध्ये त्या ठिकाणी आपण रेकॉर्ड करून टाकणार आहे. त्याच्यानंतर पुढची गोष्ट ते म्हणजे एसे रायटिंग. आता बघा, आपण एसेसाठी खास वेटेज का दिलंय, जवळपास 10 लेक्चर आपण एसेमध्ये घेणार आहे. एसेला वेटेज देण्याचं कारण मित्रांनो लक्षात घ्या, तुम्हाला 2 एसे लिहायचे आहेत, राईट. तर 125 मार्काचे 2 एसे लिहायचे, तर 250 मार्काचा पेपर आहे. आणि तुम्ही याला निग्लेक्ट करून चालणार नाही, कारण तुमचे एसेचे मार्क हे कुठला जीएसचे मार्क त्याला बीट करू शकत नाही. कारण सपोज विचार करा, तुम्हाला जर 150 एसेमध्ये भेटले, एक्झाम्पल मी तुम्हाला पकडतो, तर आणि तुम्हाला जर जीएसमध्ये 100 भेटत असेल तर 100 वरून जीएस मध्ये 150 जाणं म्हणजे ही खूप रेअर गोष्ट आहे, लक्षात ठेवा. 100चे तुमचे 110 होतील, 120 होतील. जीएस मध्ये एक एक मार्क वाढवणं 100 नंतर खूप डिफिकल्ट आहे. पण एसी मध्ये लक्षात घ्या, 125च्या वर मार्क वाढवणं बऱ्यापैकी इझी असतं, कारण का तुम्हाला त्या पद्धतीने तशा प्रकारचं टेक्निक जर भेटलेलं असेल, तशा पद्धतीने तुम्ही अभ्यास केलेला असेल तर पॉसिबल आहे. आणि आपण दोन्ही प्रकारच्या गोष्टी त्या ठिकाणी करत आहोत, की तुम्हाला फिलॉसॉफिकल एसे देखील देतोय आणि सेक्टर पण देतोय. फिलॉसॉफिकल म्हणजे काय, तर एखादं तुम्हाला एकदम तत्वज्ञानिक कोट दिलेलं असेल, राईट. समजा असं म्हटलं की समजा काय म्हणू शकतो आपण, आता बघा युपीएससीने तशा प्रकारचे फिलॉसॉफिकल एसे विचारायला सुरुवात केलेली आहे, की आता एक्झाम्पल काय सांगू, भरपूर सारे विचारण्यासारखे तसे, की काय म्हणू शकतो आपण, की एखाद्याचं कॅरेक्टर मला जर चेक करायचं असेल तर त्याला कसं चेक करायचं, तर त्याच्याकडे पॉवर असेल तर आपण त्याचं कॅरेक्टर चेक करू शकतो. असं एक प्रकारचं कोट आहे बघा, तो माहीत असेल, राईट. असं म्हटलं की एव्हरी वन कॅन स्टँड आउट इन difficult times, but if you want to check anybody's character, then check his character is its power. म्हणजे त्याच्याकडे पॉवर असताना तो कसा वागतोय हे तुम्हाला चेक करावं लागेल, राईट. अशा पद्धतीचं तुम्हाला फिलॉसॉफिकल एसे त्या ठिकाणी लिहावं लागतात. प्लस सेक्टरल एसे. सेक्टरल म्हणजे काय, तर त्या ठिकाणी तुम्हाला असं एक टिपिकल सेक्शन सेक्शन म्हणा किंवा एखादा एक टिपिकल टॉपिक म्हणा, जसं की शिक्षण असेल किंवा मग हेल्थ केअर असेल, एन्व्हायरमेंट असेल, अशा पद्धतीचं तुम्हाला सेक्टरल एसे देखील त्या विचारले जातात, राईट.
तर हे होतं मित्रांनो तुमचं ओव्हरऑल काय म्हणू शकतो आपण बॅकग्राऊंड, म्हणजे कशा पद्धतीने आपण या ठिकाणी बॅच त्या ठिकाणी कंप्लीट करणार आहोत. आता मी तुम्हाला थोडक्यात माझ्याविषयी सांगतो. ऑलरेडी मी तुम्हाला जे सुरुवातीला लेक्चर घेतलं होतं की डिस्क्रिप्टिव्ह परीक्षेचं वास्तव काय, त्याच्यामुळे तुम्हाला ऑलरेडी मी गोष्टी सांगितल्या होत्या. तर माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर आपलं युनिक अकॅडमीच्या मार्फत अर्थशास्त्र, अर्थव्यवस्था आणि सामाजिक विकास असं पुस्तक या ठिकाणी मी पब्लिश केलेलं आहे. त्याच्या आत्तापर्यंत 2 आवृत्ती आलेल्या आहेत आणि प्रत्येक परीक्षेमध्ये याच्यामध्ये मोर दॅन 100% आउटपुट त्या ठिकाणी आपल्या पुस्तकातून आलेलं आहे. राईट. नुकतंच झालेल्या राज्यसेवा परीक्षेमध्ये, राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये 21पेक्षा जास्त प्रश्न आलेत. कंबाईन पूर्व परीक्षेमध्ये 16पेक्षा जास्त प्रश्न आलेत. म्हणजे प्रत्येक परीक्षेमध्ये आपण 100%पेक्षा जास्त आउटपुट त्या ठिकाणी दिलेलं आहे. पुढची गोष्ट म्हणजे सध्या मी तुमच्याबरोबर देखील अभ्यास करत आहे. म्हणजे माझा एक प्लस पॉईंट असा की तुम्हाला मी एक्झामची डिमांड त्या ठिकाणी सांगू शकतो. बाकी क्लासवाल्यांचं असं आहे का नाही, बाकी क्लासवाल्यांचा प्रॉब्लेम काय, त्या ठिकाणी ऑब्जेक्टिव्हचा अभ्यास केलेले किंवा शिकवलेले शिक्षक त्या ठिकाणी डिस्क्रिप्टिव्हचा पॅटर्न त्या ठिकाणी शिकवत आहेत किंवा त्यांनी स्पर्धा परीक्षा फील्ड सोडून खूप वर्ष झालेत. मग त्यांना विद्यार्थ्यांच्या अँगलनी जे काही आपण म्हणतो ना डिस्क्रिप्टिव्हचे प्रॉब्लेम्स म्हणा, त्या गोष्टींचा अनुभव नसल्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला तो प्रॉब्लेम जाणू शकतो. पण माझ्या बाबतीत मी अजूनही ते प्रवाहामध्ये असल्यामुळे तुम्हाला त्याचा फायदा नक्कीच होऊ शकतो. आत्तापर्यंत मी डिस्क्रिप्टिव्हच्या 16 मेन्स आणि त्या ठिकाणी 4 इंटरव्ह्यू त्या ठिकाणी दिलेला आहे. त्यानंतर 7 वर्षांचा अनुभव. आता बघा हे जे अनुभव आहे ना जवळपास 28 इन्स्टिट्यूटमध्ये आहेत आणि तो वेगवेगळ्या प्रकारचा आहे. म्हणजे मी काही ठिकाणी ऑप्शनल शिकवला आहे, काही ठिकाणी जीएस शिकवला आहे. प्रत्येक इन्स्टिट्यूटमध्ये जवळपास सगळेच जीएस शिकून झालेत, ऑप्शनल पॉल सायन्स शिकून झालेला आहे. बऱ्याच ठिकाणी मी कंटेंट डेव्हलपमेंटचं देखील काम केलंय. जवळपास 50,000पेक्षा जास्त क्वेश्चन देखील त्या ठिकाणी मी इव्हॅल्युएट केलेले आहेत. म्हणजे तुम्हाला असं कुठलंच फील्ड त्या ठिकाणी मी सोडलेलं नाही की त्या ठिकाणी मी काम केलेलं नाही. एकदम कोचिंग इन्स्टिट्यूटपासून तर MIT म्हणा, फर्ग्युसन म्हणा, पुणे युनिव्हर्सिटी म्हणा, अशा वेगवेगळ्या इन्स्टिट्यूटमध्ये देखील मी त्या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून असिस्टंट प्रोफेसर किंवा गेस्ट फॅकल्टी म्हणून त्या ठिकाणी काम केलेलं आहे. तर सगळ्यांचा तुम्हाला नक्कीच फायदा व्हावा म्हणून या ठिकाणी आपण ही पहिल्यांदाच बॅच ते विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव आपण या ठिकाणी चालू केलेली आहे. आणि आपण फी देखील थोडी माफक ठेवलेली आहे. मार्केटमध्ये 30 ते 50,000पर्यंत फीज आहेत. पण ह्या सगळ्या गोष्टी मी स्वतः तुम्हाला लक्षात घ्या एकटा करणार आहे. म्हणजे माझी गेल्या 10 वर्षांची मेहनत मी तुम्हाला या ठिकाणी बॅचच्या स्वरूपामध्ये देते. आणि पहिली गोष्ट म्हणजे अजून एक गोष्ट म्हणजे मी स्वतः ज्या काही स्वतःसाठी नोट्स काढलेल्या आहेत मी तुम्हाला त्याच्यामध्ये व्हॅल्युएशन करून, विचार करा नोट्स मी हँड रिटन काढल्यात, मी तुम्हाला त्या डिजिटलमध्ये करून त्याच्यामध्ये प्लस व्हॅल्युएशन करून अशा पद्धतीने प्रॉपर फॉर्मॅटिंग करून तुम्हाला मी ते नोट्स देते. म्हणजे हे सगळं करायला मला ऑब्व्हियसली भरपूर सारा टाईम लागणार आहे. म्हणजे माझा स्वतःचा अभ्यास मी कॉम्प्रोमाइज करून मी तुमच्यासाठी बॅच लॉन्च केलेली मित्रांनो. याच्यामध्ये ॲसेच प्रॉफिट मोटिव्ह काहीच नव्हता. तुम्ही जर आपल्या जुन्या बॅचेस पाहिले असतील म्हणजे ऑब्जेक्टिव्हच्या, तर आपण कधीच विद्यार्थ्यांकडं 1000च्या वर कधी फीज घेतलेली नाही. राईट. त्याच्यामुळे तुम्हाला माहिती असेल की आपल्या बॅचेस जे आहेत ते एकदम नॉमिनल चार्जेसमध्ये असतात. आणि एवढा अनुभव असलेली व्यक्ती जर तुम्हाला मार्केटमध्ये भेटत असेल तर मी तुम्हाला बिंदास म्हणेल तुम्ही बाहेर बॅच लावू शकता, माझा काही प्रॉब्लेम नाही. पण जे मला या ठिकाणी सगळ्याच अँगलनी प्रॅक्टिकल फीज वाटते मी त्या ठिकाणी ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण जर मी खूपच कमी फी ठेवली 1000 वगैरे तर विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये क्वालिटी वाटत नाही. मी 1000 पण फी ठेवू शकतो, पण मला तुम्ही 1000 ॲडमिशन आणून द्या तर मी 1000 फी ठेवू शकतो, लक्षात ठेवा. तर या सगळ्या अँगलने आपण जर विचार केला तर त्या ठिकाणी आपण फी माझ्या मते ही सगळी मार्केटचा जो स्टँडर्ड रेट आहे त्या ठिकाणी चालला आहे त्याच पद्धतीने आहे मित्रांनो. ठीक आहे. आता बघा हे जे लेक्चर्स आहेत आपले हे सगळे मी काय म्हणू शकतो आपण या ठिकाणी आयपॅडवर रेकॉर्ड करतोय. आता बऱ्याच विद्यार्थ्यांचा मी या ठिकाणी आता सांगून टाकतोय की कन्सर्न काय असतं की सर सर आम्हाला तुम्ही दिसत नाही. तर माझं म्हणणं असं मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी अभ्यास करायला आलेला आहे, तुम्ही या ठिकाणी मास्टरला पाहायला आलेलं नाही. त्याच्यामुळे तुम्ही हे गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला या ठिकाणी कंटेंट महत्त्वाचं आहे, तुम्हाला ते कन्सेप्ट अंडरस्टँड करणं महत्त्वाचं आहे, ना की तुम्हाला मास्तरचं तोंड पाहणं महत्त्वाचं आहे. म्हणजे मास्तर कसा दिसतो, मास्तरने आज कुठले कपडे घातले, हे जास्त महत्त्वाचं नाही मित्रांनो. तुम्हाला कन्सेप्ट समजली नसेल तर तुम्ही मला पुन्हा पुन्हा विचारा. राईट. त्या ठिकाणी मी काही नाही म्हणणार नाही. तर फरक एवढंच की तुम्हाला या ठिकाणी फक्त थोडंसं एक कॉम्प्रोमाइज करावं लागेल की हे लेक्चर तुमचे आपले आयपॅड होणार आहेत. पण क्वालिटीच्या बाबतीमध्ये तुम्हाला कुठलीच कॉम्प्रोमाइज त्या ठिकाणी होणार नाहीये. कारण हेच नोट्स मी स्वतः वापरणार आहे. त्याच्यामुळे त्या ठिकाणी क्वालिटी तुम्हाला कुठलीच कॉम्प्रोमाइज नाहीये. राईट. त्याच्यामुळे तुम्हाला एवढं थोडंसं. आणि मेन म्हणजे आपल्याकडे ही बॅच स्मार्ट बोर्डवर देखील आपल्याला लॉन्च करता येत होती. पण तुम्हाला एक गोष्ट सांगायची म्हणजे लक्षात घ्या, स्मार्ट बोर्डचा प्रॉब्लेम काय की स्मार्ट बोर्ड जर आपल्याकडे स्वतः पर्सनली नाही आणि पुण्यामध्ये जर सांगायचं झालं तर तुम्हाला खोटं वाटेल, तिथं एका तासाचे मिनिमम मी सांगतो बरं, मिनिमम फी तिथं 1000 रुपये घेतात. घ्या किती 1000 रुपये. आणि आपलं जनरली एक लेक्चर असेल जवळपास 2 तासाचे. म्हणजे विचार करा आपल्याला 70 दिवस लेक्चर घ्यायचे, जर मला 2000 रुपये जर हे करायचं झालं तर विचार करा जवळपास 7-14 मला 1,50,000 रुपये 1,40,000 रुपये मला नुसती स्मार्ट बोर्डची फी द्यायला लागेल. विचार करा. राईट. मग विचार करा जर आपली फीच नुसती 10,000 रुपये, मग मला एवढी फी परवडेल का जर तेवढी फी द्यायला? जर
तर तेवढे ॲडमिशनच आले नाही किंवा ते ॲडमिशन थोडा बाकीचा पण हा खर्च आहे ना एवढंच की त्याच्यामध्ये मेहनत आहे, टाईम जाणार आहे. तर त्या अंगाने विचार करून आपण डिसिजन घेतला आहे की आपण स्मार्ट बोर्डवर ठिकाणी बॅच लॉन्च करणार नाहीये. आपण आयपॅडच्या ठिकाणी बॅच लॉन्च करत आहे, राईट. फक्त या ठिकाणी तुम्हाला थोडंफार कॉम्प्रोमाइज तेच करावं लागेल की तुम्हाला स्मार्ट बोर्ड ऐवजी आपण त्या ठिकाणी आयपॅडवर बॅच घेतोय एवढंच आहे. बाकी बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला एकदम क्वालिटीच्या ठिकाणी भेटणार आहे. आता बघा मी जी बॅच घेणार आहे तुम्हाला मी टप्पे सांगून टाकतो. टप्प्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर सुरुवात करतोय आपण GS3 पासून. लक्षात ठेवा आपण 4 टप्पे आहेत आपले. पहिल्या फेजमध्ये आपण GS3 कंप्लीट करतोय कारण कसं GS3च्या नोट्स ऑलरेडी मी UPC म्हणा MPSCच्या मेनसाठी ऑलरेडी काढून ठेवलेल्या आहेत, राईट. त्याच्यामुळे तो आणि ऑलरेडी आपलं इकॉनॉमिक्सचे बुक आहे त्याच्यामुळे तो सब्जेक्ट मला लवकर कंप्लीट करता येईल. त्या अँगलने मी GS3 चालू केली. आणि GS3 एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे UPSCच्या मुलांना GS3 मध्ये मार्क येत नाही आणि आपली ऑलरेडी बॅच UPSC आणि MPSC दोघांसाठी असल्यामुळे आपण त्या अँगलने त्यांना देखील फायदा व्हावा जेणेकरून त्यांना पुढे जाऊन याच्यामध्ये अजून काही रिव्हिजन करता येईल, जास्त प्रॅक्टिस करायला टाइम भेटेल. त्या अँगलने देखील आपण GS3 सुरुवातीला घेतलेला आहे. आणि तुम्ही ऑलरेडी टॉपिक्स ऑलरेडी वाचलेले असतात त्याच्यामुळे तुम्हाला हे वाचायला बऱ्यापैकी एक थोडंसं फॅमिलियर वाटलं पाहिजे. कारण बघा मी GS4 पासून देखील चालू करू शकलो असतो पण कसं आहे कारण बरेचसे क्लासेस वाले GS4 पासून चालू करतात. कारण कसं GS4 हा थोडासा तुमचा प्रिलिमपेक्षा वेगळा सब्जेक्ट आहे. पण माझं म्हणणं असं की आपण अशा सब्जेक्टपासून सुरुवात करूया जो तुम्हाला कम्फर्टेबल आहे. जर तुम्हाला मी कम्फर्टच आधी दिलं नाही, बघा आपण या ठिकाणी अनोख्या ठिकाणी गेलो तर आपण लगेच कम्फर्टेबल होतो का नाही. जर आपल्याला कोणी ओळखीचं दिसलं तर आपण त्या ठिकाणी कम्फर्टेबल होतो. तर म्हणून मला तुम्हाला कम्फर्टेबल करायचं म्हणून मी त्या ठिकाणी सुरुवात करताना GS3 पासून करतो. कारण हे ऑलमोस्ट वाक्य आपण कुठं ना कुठं शिकलेले असतात, राईट. तर त्या अशा पद्धतीने आपण ते लेक्चर चालू करतोय 18 जूनला, राईट. तर तुम्हाला नेमकं काय करायचं आहे, डेली टाइम टेबल तुमचं काय असणार आहे बघा. तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा लेक्चर करायचे. लेक्चर करतानाच तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात घ्या तुमचं एक नोटबुक बनवायची. लक्षात घ्या GS1 GS2 GS3 GS4 अशा पद्धतीने तुम्ही स्वतःची एक ब्लँक पेजची नोटबुक बनवा, ठीक आहे. आणि त्या ठिकाणी तुम्हाला चालू लेक्चरमध्येच तुम्हाला A4 साईजवर नोट्स काढायचे. आता नोट्स कसा काढायचे त्याचं सॅम्पल मी तुम्हाला त्या ठिकाणी टाकेल. शक्यतो असं पेज असेल तर त्या पेजमध्ये तुम्ही एक अशी मध्ये लाईन मारा, ठीक आहे. पेन्सिलनी मारले तरी चालेल. आणि तुम्ही त्या ठिकाणी जास्तीत जास्त कंटेंट बसवण्याचा प्रयत्न करा. म्हणजे सुरुवातीला समजा त्याचं जे का सुरुवातीला मी टॉपिक तुम्हाला सांगितलं, समजा डेफिनेशन वगैरे सांगितली, राईट. तर तुम्ही सुरुवातीला ते लिहायची. मग त्याचे काही बॉडीमध्ये काही प्रॉब्लेम असतील, त्याचे काही सोल्युशन असतील, वे फॉरवर्ड असेल, ते सगळं लिहायचं. शेवटी मग तुमचं काय कंक्लुजन वगैरे. तर अशा पद्धतीने तुमच्या A4 साईजच्या नोट्स जास्तीत जास्त 2 पानामध्ये करण्याचा प्रयत्न करा. नोट्स लिहिताना लक्षात घ्या तुम्हाला फक्त पॉईंट्स लिहायचे, तुम्हाला फापट पसार लिहायचं नाही. म्हणजे त्याचा जो मेन पॉईंट असेल, सब हेडिंग असेल तो हेडिंग, सब हेडिंग, त्याचे की पॉईंट्स, त्याचा जो डेटा वगैरे असेल तो. अशा पद्धतीने तुमच्या नोट्स A4 साईजमध्ये 2 पानामध्ये शक्यतो बसून जातात, राईट. फक्त हँडरायटिंग थोडंफार ॲडजस्ट करावं लागेल. ज्यांचं हँडरायटिंग मोठं असेल त्याने थोडंसं नोट्स पुरतं बारीक काढा. बाकी मग तुम्हाला ते रिवाईज करायला इझी होऊन जातं. एक्झामच्या अगोदरपर्यंत म्हणजे 70 दिवसामध्ये तुमच्या सगळ्या सब्जेक्टच्या नोट्स स्वतःचे रेडी झालेले असतील, राईट. तुम्हाला इव्हन आपल्या नोट्स पण वाचायची नंतर गरज पडणार नाही. कारण आपण नोट्स त्यांना थोडंसं एक्सप्लेनेटरी देणार आहे जेणेकरून तुम्हाला एखादा पॉईंट जर कळलं नाही तर तुम्ही पुन्हा जाऊन ते वाचू शकता. पण तुमच्या स्वतःच्या नोट्स अशा मायक्रो स्वरूपात झाल्या तर तुम्हाला ते एक्झामच्या आधी चांगले रिवाईज करता येतील आणि ते सगळ्या टॉपिक तुमचा सिलेबस कव्हर होईल. आता बघा आपण सिलेबस चालू केला म्हणजे तुम्हाला लेक्चर बघायचे, त्याचे नोट्स बनवायचे आणि त्याचं डेली आन्सर रायटिंग. तुम्हाला मी डेली 2 क्वेश्चन देणार आहे. तुम्हाला ते टाइम लावून सॉल्व्ह करायचे. असं नाही की तुम्ही काहीतरी दिवसभर लिहित बसलाय. टाइम लावून सॉल्व्ह करायचे. त्याच्यामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी टाइम पण लिहायचे की तुम्हाला किती वेळ लागला, राईट. त्याच्यानंतर आणि ते आन्सर सबमिट करायचं. तुम्हाला काय करायचं ते त्याची बघा आन्सर लिहून झालं तुमचं A4 साईजवर, तर तुम्हाला त्याला स्कॅन करायचं. स्कॅनसाठी देखील भरपूर सारे ॲप आहेत. स्कॅम कॅनर आहे, ॲडॉब स्कॅन म्हणून देखील एक ॲप आहे. तर भरपूर सारे स्कॅनचे ॲप आहेत. चांगल्या पद्धतीने ते स्कॅन करायचं आणि तुम्ही आम्हाला PDF स्वरूपामध्ये आपले कॉमन ग्रुप असेल, राईट. तर कॉमन ग्रुपमध्ये तुम्हाला ते आन्सर त्या ठिकाणी अपलोड करायचं कंपल्सरी डेली पद्धतीने. लक्षात ठेवा, राईट. तर त्या पद्धतीने अपलोड करायचे आणि जोपर्यंत तुम्ही आन्सर लिहित नाही तोपर्यंत तुम्हाला त्याचा मॉडेल आन्सर भेटणार नाही. हे तुमच्यासाठी शिक्षा असेल. जोपर्यंत तुम्ही आन्सर लिहिणार नाही तोपर्यंत तुम्हाला मॉडेल आन्सर भेटणार नाही. कारण काही काही विद्यार्थी काय करतात, जाऊ दिला नंतर लिहितो ना, किंवा मग काही काही खूप चालाक असतात. ते काय करतात, मॉडेल आन्सर वाचून घेतात आणि मास्टरला इम्प्रेस करण्यासाठी किंवा बाकीच्याला इम्प्रेस करण्यासाठी आन्सर बघून लिहितात. असं काय करू नका. हे आपली लिहिण्याची एक्झाम आहे, आपल्याला तिथं ओपन बुक एक्झाम नाही. तर त्या पद्धतीने तुमच्याबरोबर त्याच्यावर मी वॉच ठेवणार आहे जेणेकरून तुम्हाला डेली आन्सर लिहायची त्या ठिकाणी सवय लागेल. आणि त्याचं मॉडेल आन्सर देखील तुम्हाला त्या ठिकाणी भेटणार आहे. त्याचा तुम्हाला काय करायचं आहे तर बघा त्या ठिकाणी सेल्फ इव्हॅल्युएशन करायचे. आणि सेल्फ इव्हॅल्युएशन कसं करायचं हे तुम्हाला देखील मी सांगणार आहे. फक्त आपले फुल अँड टेस्ट त्या ठिकाणी चेकिंग होणार आहे. डेली आन्सरचे त्या ठिकाणी चेक होणार नाही. कारण का डेली आन्सरमध्ये त्या ठिकाणी आपल्याला खूप सारं मॅनपॉवर त्या ठिकाणी लावावं लागणार आहे. कारण कसं आहे, नॉर्मल जर बाहेर आपल्याला चेकिंग करून घ्यायचं म्हणलं तर त्या ठिकाणी खूप सारे चार्जेस लागतात, राईट. आणि ते सगळ्यांनी विचार केला तर त्याच्यामुळे आपली फी देखील आपण कमी ठेवलेली आहे. हा जर डेली आन्सर रेटिंग जर चेक करून द्यायचं असलं असतं तर मग मला फी त्या ठिकाणी लक्षात घ्या
30-40 हजार रुपये ठेवावे लागले असतील. पण मी सगळ्या अँगल विचार करून आपण त्या ठिकाणी खूप माफक फी ठेवली. त्याच्यामुळे आपण मॉडेल आन्सर डेली आन्सर रायटिंगमध्ये देणार आहे. फक्त चेकिंग जे होणार आहे आपलं ते फुल अँड टेस्ट होणार आहे. तर अशा पद्धतीने आपलं एकदा शेड्यूल सुरू झालं की बघा प्रत्येक रविवारी काय केलेलं आहे, एसीचे लेक्चर ठेवले. म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला एसीचं लेक्चर करायचं आणि त्या ठिकाणी एसीचं तुम्हाला एक क्वेश्चन देणार. आता एक क्वेश्चन दिलेलं लक्षात घ्या, त्याचं तुम्हाला देखील आन्सर लिहायचा आहे. एसीचं त्या ठिकाणी समजा लेक्चर घेतलं तर त्याचा त्या ठिकाणी तुम्हाला क्वेश्चन दिला जाणार, तुम्ही ते स्वतः लिहायचा आणि त्याचं जे काय तुम्हाला फ्रेमवर्क असेल एसीचं मॉडेल फ्रेमवर्क ते पाहून तुम्ही त्या ठिकाणी त्याचं सेल्फ इव्हॅल्युएशन करू शकता. ठीक आहे. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, डेली आन्सर रायटिंग चेक करायचा इश्यू काही नाही. पण कसं आहे, सुरुवातीलाच कसं असतं, तुम्ही खूप साऱ्या चुका करणार आहे मला माहिती आहे. बऱ्याच जणांना अनुभव नाही किंवा ज्यांना अनुभव आहे त्याच्या देखील खूप साऱ्या चुका होतात. आता जवळपास मला 50,000 पेक्षा जास्त क्वेश्चन इव्हॅल्युएट करण्याचा अनुभव त्याच्यावरून तुम्हाला सांगतो. सुरुवातीला खूप साऱ्या चुका होतात आणि माझं लक्षात घ्या, माझं व्यक्तिमत्व असं आहे, मी समोरच्या सगळ्या चुका सांगतो. येतं लक्षात, म्हणजे एखादी चूक झाकून ठेवत नाही. विचार करा, तर तुमचं पेज जर असं पूर्ण त्या चुकांच्या मिस्टेकने असं जर मी एकदम लाल करून टाकलं तर तुम्ही किती डिमोटिवेट होणार. तर मला तुम्हाला डिमोटिवेट करायचं नाहीये. मी तुम्हाला आधीच तुमच्या पद्धतीने लिहून देणार आहे. जवळपास असं तुमचं जे काय प्रॉपर जवळपास तो सब्जेक्ट कंप्लीट होईपर्यंत तुम्ही हळूच लिहायला शिकाल. सुरुवातीला तुम्ही धडपडाल, तुमची चुका होतील आणि म्हणून त्या ठिकाणी त्या ज्या चुका आहेत तर तुम्हाला हळूहळू कळून जातील. म्हणजे मॉडेल आन्सर पाहून तुम्हाला जे पीअर रिव्ह्यू करायला सांगणार त्या अँगलने तुम्हाला एकदा हळूहळू कळलं की तुम्ही चांगलं लिहायला सुरुवात कराल आणि तो सब्जेक्ट पूर्ण होईपर्यंत तुम्हाला एक आयडिया आलेली असेल की आन्सर कसं लिहायचं क्वेश्चनचं. आणि मग ते प्रॉपर तुमचे जे चुका आहेत ते कुठं तुम्हाला डिटेक्ट होतील, राहिलेल्या चुका तर तुमच्या फुल अँड टेस्टमध्ये डिटेक्ट होतील. त्या अँगलने आपण त्या ठिकाणी प्रयत्न करतो की आपण फुल अँड टेस्ट त्या ठिकाणी वेल एड करून देतोय. कारण डेली आन्सर रायटिंग करणं त्या ठिकाणी मला पॉसिबल नाही, कारण का तर मला देखील त्या ठिकाणी तुमच्याबरोबर अभ्यास करायचा आहे, लेक्चर घेऊन अभ्यास करायचा आहे, बाकी कंटेंट देखील काम त्या ठिकाणी आहे. आणि असं नाही की मी फक्त डिस्क्रिप्टिव्हचेच लेक्चर घेतो, मला ऑब्जेक्टिव्हचे लेक्चर देखील त्या ठिकाणी घ्यावे लागतात. त्याच्यामुळे हे सगळं मी माझं अभ्यास सांभाळून हे सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी करतोय. तर त्या ठिकाणी सगळ्या गोष्टींचा लोड घेऊन राईट त्या अँगलने त्या ठिकाणी आहे. आणि पहिली गोष्ट म्हणजे याचा आपण सेपरेट तुमच्यापैकी जर कोणाला इव्हॅल्युएशनचा वेगळा सेपरेट प्लॅन पाहिजे असेल तर तशा पद्धतीचा प्लॅन देखील आपल्याकडे उपलब्ध आहे. म्हणजे ऑलरेडी आपण UPSCच्या मुलांसाठी लक्षात घ्या, ऑलरेडी चेकिंग जे काम आहे आपल्याला चालू आहे. लक्षात घ्या, आपण जवळपास गेले तुम्हाला सांगतो 10 वर्षापासून हे काम करतो UPSCच्या फील्डमध्ये. जे मुलांचे आन्सर असतात आपण ते चेकिंग करून देतो, त्याचे वेगवेगळे प्लॅन असतात. जर तुम्हाला ते परवडणं शक्य असेल तर तुम्ही घ्या, मी म्हणत नाही की घ्याच म्हणून. तुमच्यापैकी कोणाला शक्य असेल तर तुम्ही ते इव्हॅल्युएशनचा प्लॅन देखील त्या ठिकाणी सबस्क्राईब करू शकता. हां, मग तर त्या ठिकाणी आपण गॅरंटी देतो की त्या ठिकाणी जे काही चेकिंग होतं ते चांगल्याच पद्धतीने होतं. मी तुम्हाला ते सॅम्पल देखील पाठवून देईल. ऑलरेडी आपल्या चॅनलवर आपण टाकलेले आहेत चेक झालेले सॅम्पल, स्टुडंटचे फीडबॅक. तुम्हाला कुठल्याच विद्यार्थ्याचा असा निगेटिव्ह फीडबॅक दिसणार नाही. आणि तरी देखील तुम्हाला डाऊट असेल तर तुम्ही एखादा तुमचा क्वेश्चन मला सॅम्पल म्हणून पाठवा, मी तुम्हाला तो चेक करून देईल. येते लक्षात. तर अशा पद्धतीनं आपल्या त्या ठिकाणी लेक्चर वगैरे चालू होतील. आणि त्याच्यानंतर मग बघा पुढे तुमचं जवळपास आठवड्याभर GSचे लेक्चर चालतील आणि प्रत्येक संडेला तुमचं एक एसीचं लेक्चर असेल आणि त्या ठिकाणी तुम्हाला एसीचं एक क्वेश्चन लिहायचं आणि बाकी वेळ मग तुम्हाला GSची रिव्हिजन करायची. राईट. असं करता करता बघा तुमचं बघा प्रत्येक ठिकाणी काय होतंय. तर समजा आता बघा या ठिकाणी तुमचा GS3 त्या ठिकाणी कंप्लीट झाला 4 जुलैला. म्हणजे बघा 18 जूनपासून 4 जुलैपर्यंत, 18 जून ते 4 जुलैपर्यंत तुमचा GS3 त्या ठिकाणी कंप्लीट होत आहे. आणि मग त्या ठिकाणी 5 जुलैला एससीचं लेक्चर होईल. पण एससीच्या लेक्चरच्या दिवशी तुम्हाला GS3ची टेस्ट द्यायची. लक्षात ठेवा, म्हणजे लेक्चर तर तुम्ही पाहून घ्यायचे पण एससीचं त्या ठिकाणी क्वेश्चन नसणार. मग त्या ठिकाणी लिहायचं काय तुम्हाला, तर आतापर्यंत जे काही सगळं GSचं लेक्चर तुम्ही पाहिलेत, पूर्ण सिलेबस कंप्लीट झाला GS3चा, तर त्याची तुम्हाला फुल अँड टेस्ट द्यायची. किती? 250 मार्काची. याच्यावर तुम्हाला मॉडेल आन्सर देखील भेटणार आहेत. राईट. आणि तुम्हाला त्याचं काय होणार, इव्हॅल्युएशन देखील होणार आहे, जेणेकरून तुम्हाला तुमच्या मी चुका सांगू शकतो. राईट. अशा पद्धतीने. आणि आपलं इव्हॅल्युएशन एकदम फास्ट असतं. शक्यतो आपण 24 ते 72 तासामध्ये पेपर इव्हॅल्युएट करून देत असतो. त्याच्यामुळे तुम्ही त्याची काळजी करू नका. आणि आपण तुम्ही कुठल्याही क्लासेसचं मला इव्हॅल्युएशन आणून दाखवा, आपलं जे इव्हॅल्युएशन आहे त्याला कुणीच बीट करू शकत नाही. मी आता तुम्हाला चॅलेंज देऊ शकतो, कारण आपल्याकडं तशा पद्धतीचं इव्हॅल्युएशन होतं मित्रांनो. राईट. त्याच्यामुळे तुम्ही त्याचा बिलकुल काळजी करू नका. तुम्ही स्वतः फीडबॅक पाहिलेले आहे, तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी त्याचा लाभ देखील घेतलेला आहे. नंतर पुढचं बघा, आता फेज 2 मध्ये आपलं GS4 सुरू होणार. आता GS4 का, कारण का हा थोडासा ऑफ द बीट सब्जेक्ट आहे. म्हणजे काय, तुम्ही प्रिलिमिनरी कधी केलेला नसतो आणि तुम्ही आतापैकी बऱ्यापैकी कसं आहे ना, डिस्क्रिप्टिव्हला थोडंसं अडॅप्ट झालेलं आहे. म्हणजे कसं आहे, GS3ला सुरुवात झाल्यानंतर, GS3 कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला बऱ्यापैकी अंदाज आलेला असतो की आन्सर कसं लिहायचं आहे, कशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे. आणि मग तुम्हाला त्याच्या मोडमध्ये तुम्हाला आणलं की मग मी काय करणार, आपण म्हणतो ना की त्या तवा एकदा तापला की मग त्या ठिकाणी पुळी भाजायची.
मग आता पोळी कशी भाजणार मी तुमची, तर तुम्हाला मी GS4 शिकवणार. पण शिकवताना तुम्हाला मी थोडासा चेंज म्हणून आता थोडासा फिलॉसॉफिकल सब्जेक्ट आणलाय, तो म्हणजे तुमचा इथिक्स. लक्षात ठेवा. आता इथिक्समध्ये आपल्याला माहिती आहे की तुमचे नैतिकता वगैरे आपण स्टडी करतो. आता बरेचसे टॉपिक तुम्ही ना कुठे डेली लाईफमध्ये शिकत असतात, तेच फक्त आपल्याला थोडंसं थेरोटिकल अँगलने स्टडी करायचे. प्रत्येक सब्जेक्टला अशा पद्धतीने मी जवळपास 15 दिवसाचा टाइम त्या ठिकाणी दिलेला आहे. आणि मग तो तुमचा सब्जेक्ट त्या ठिकाणी एकदा कंप्लीट झाला की मग तुम्हाला त्या ठिकाणी काय होतंय, तो सब्जेक्ट कंप्लीट होऊन त्या ठिकाणी तुम्हाला बऱ्यापैकी टाइम भेटतोय. ठीक आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुमचा सिलेबस कंप्लीट होऊन तुम्हाला त्या ठिकाणी GS4 ची फुल लेंथ टेस्ट त्या ठिकाणी लिहायला भेटते. बाकी एसएची लेक्चर दर रविवारी चालूच राहणार आहे आणि त्याची टेस्ट वगैरे पण होणार आहे. हां, तर एसएच्या बाबतीत सांगायचं झालं तर एसएचे बघा 5 लेक्चर झाल्यानंतर किती, 5 लेक्चर झाल्यानंतर तुमची एक मिनी टेस्ट असणार आहे. मिनी टेस्ट म्हणजे काय, तर तुम्हाला आता बघा डेली तुमचा जो डेली नक्षा संडेला जो एसए होणार आहे लेक्चर, त्याच्यामुळे तुम्हाला एकच क्वेश्चन लिहायचा आहे. पण ज्या तुमचे 5 लेक्चर झाल्यानंतर मी तुमची मिनी टेस्ट घेणार आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला नंबर ऑफ क्वेश्चन जास्त असतील. राईट. त्याच्यात तुम्हाला चॉईस देखील असू शकते. त्याच्यामुळे तुम्हाला मिनी टेस्ट त्या पद्धतीचे असणार त्या ठिकाणी. आणि मग शेवटी तुमचं GS4 कंप्लीट झाल्यानंतर त्या ठिकाणी तुमची GS4 ची फुल लेंथ टेस्ट असेल. त्याच्यानंतर तुमच्या फेजमध्ये पुढची फेज तुमची फेज 3, त्याच्यामध्ये तुमचं पुढचा सब्जेक्ट चालू होतं म्हणजे तुमचा GS1. लक्षात ठेवा. तर GS1 आपण काय घेतो, कारण कसं ना GS1 चे काही काही टॉपिक तुमचे प्रिलिमपेक्षा थोडेसे वेगळे आहेत. म्हणजे वर्ल्ड हिस्ट्री म्हणा, ठीक आहे, त्याच्यानंतर सोसायटी म्हणा, राईट. एन्शियन मिळेल की आर्ट अँड कल्चर, एन्शियन मिळेल तर तुम्ही शिकता, पण आर्ट अँड कल्चर सारखे सब्जेक्ट, असे सब्जेक्ट तुम्ही पहिल्यांदा शिकत आहात. आणि त्याच्यामुळे तुम्हाला काय होतं या ठिकाणी, हा सब्जेक्ट मोठा देखील असल्यामुळे आपण तो शक्यतो लवकर करण्याचा प्रयत्न करू आणि तुम्ही बऱ्यापैकी शिकलेले आहात. राईट. त्याच्यामुळे तुम्हाला आपण तो त्याला थोडंसं प्रायोरिटी देतो वर. आता त्याच्यामध्ये तुमचा सिलेबस देखील जवळपास 15 दिवसामध्ये कंप्लीट होते आणि त्याची देखील तुम्हाला त्या ठिकाणी फुल लेंथ टेस्ट त्या ठिकाणी लिहायला भेटणार आहे. आणि मग याच्यानंतर आपण शेवटच्या टप्प्यामध्ये चालू करतो म्हणजे तुमचा GS2. आता बघा GS2 सिलेबस तुम्ही बऱ्यापैकी पॉलिटी वाचलेला असते आणि फॅक्च्युअली बऱ्यापैकी म्हणजे जे ठरलेले टॉपिक्स आहेत तुम्ही पॉलिटी वाचलेला असते. राईट. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला फॅमिलिटी आलेली असते. हा काय असं जास्त डिफिकल्ट सब्जेक्ट नाही. याच्यामध्ये 3 पार्ट आहे की पॉलिटी, तुमचा पॉलिटीवाला पार्ट, दुसरा तुमचा गव्हर्नन्सवाला पार्ट. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला ब्रॉड थीम सांगतोय. त्याच्यानंतर तुमचा आयरवाला पार्ट. हे मेजर थीम्स लक्षात घ्या. गव्हर्नन्स अँड सोशल जस्टिस. ठीक आहे. पॉलिटी अँड कॉन्स्टिट्यूशन आपण म्हणूया, पॉलिटी अँड कॉन्स्टिट्यूशन वगैरे. नंतर गव्हर्नन्स अँड सोशल जस्टिस आणि IR. तर ह्या 3 पार्ट जर आपण केल्या तर तुमचा GS2 ओव्हरऑल कंप्लीट होऊन जातो. तर अशा पद्धतीने तुमचा GS2 कंप्लीट होऊन तुमचं 31 पर्यंत त्या ठिकाणी तुमची GS2 ची फुल लेंथ टेस्ट होऊन गेलेली असते. राईट. तर अशा पद्धतीने आपण ते सगळं कव्हर करणार आहे. तर हे होतं मित्रांनो ओव्हरऑल टाइम टेबल. कशा पद्धतीने आपण करणार आहे तुम्हाला सांगितलं. पुन्हा शॉर्टमध्ये सांगतोय बघा. आपण 4 फेज केलेत. प्रत्येक फेजमध्ये आपण एक GS कंप्लीट करतोय. जवळपास 15 दिवसामध्ये तुमचा GS त्या ठिकाणी कंप्लीट होतोय. प्रत्येक दिवशी लेक्चर झाल्यानंतर तुम्हाला त्याचं काय करायचं आहे, डेली आन्सर रायटिंग करायचे आणि तो सबमिट कंप्लीट झाल्यानंतर त्या ठिकाणी त्याची फुल लेंथ टेस्ट लिहायची. एसएचे लेक्चर दर रविवारी असणार आहे, त्याचा एक क्वेश्चन तुम्हाला लिहायचे आणि 5-5 लेक्चर झाल्यानंतर त्याचे मिनी टेस्ट असेल. राईट. अशा पद्धतीने तुमचा GS आणि एसए त्या ठिकाणी कंप्लीट होऊन जाते. येतं लक्षात. हां. आता बघा तुमच्यापैकी जर कोणी हे लेक्चर पहिल्यांदाच बघत असाल तर तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घ्या, या ठिकाणी मी लिंक दिली आहे. पहिल्यांदा हा व्हिडिओ बघून घ्या की स्पर्धा परीक्षामधील डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नची रिअलिटी काय आहे हे तुम्हाला अगोदर कळणं महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे तुम्ही आधी बघून घ्या. त्याच्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे आपले टेलिग्राम चॅनेल्स आहेत. तर आपण फ्री आन्सर रायटिंगचे चॅनल चालू केलेलं होतं. त्या ठिकाणी आपण सुरुवातीला काही आन्सर फ्रीमध्ये चेक करून दिलेले होते. पण आता कसं आहे, वेळेचा अभाव असल्यामुळे फ्री आन्सर रायटिंग त्या ठिकाणी होणार नाही. तुमच्यापैकी जर कोणाला सॅम्पल म्हणून एखादा आन्सर चेक करून पाहिजे असेल तर ते मी नक्कीच चेक करून देईल. राईट. आणि जर कोणाला पेड मॉड्यूल त्या ठिकाणी पाहिजे असेल तर त्या ठिकाणी भेटू शकतं. राईट. आणि बाकी सगळे फीडबॅक वगैरे जे आहेत आपले इव्हॅल्युएशन झालेले त्याचे सगळे फीडबॅक आपण ऑलरेडी पब्लिक सोर्सेसमध्ये टाकलेले आहेत. असं नाही की आपण काही फेक सोर्सेस वगैरे टाकलेले आहेत. आपण ऑलरेडी पब्लिक सोर्सेसमध्ये टाकलेले आहेत. सगळे इव्हॅल्युएट केलेले पेपर देखील त्या ठिकाणी पब्लिकली त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. तर अशा पद्धतीने आपलं ओव्हरऑल सगळं ठिकाणी कंप्लीट होणार आहे. तर बघा आता हे सगळं होणार आहे, पण तुम्हाला नेमकं काय करायचंय आता. काही विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं की सर आम्हाला 31 नंतर काय करायचंय. बघा आता 31ला एकदा सिलेबस कंप्लीट झाला तर त्याच्यानंतर पहिले तुमचं काम येते म्हणजे तुमच्या नोट्स. बघा तुम्हाला आता 31 नंतर आपली एक्झाम तुमची 3 ऑक्टोबरला चालू होते. ठीक आहे, 3 ऑक्टोबरला तुमची एक्झाम चालू होणार आहे. आणि सुरुवातीला तुमचे कुठले पेपर असतात, तर तुमचा भाषेचा पेपर असतो. ठीक आहे, लँग्वेज मराठी इंग्लिश. ठीक आहे, मराठी इंग्लिश. आणि त्याच्यानंतर मग तुमचं काय एसे वगैरे. ठीक आहे, एसे मराठी इंग्लिश आणि एसे असे तुमचे पेपर वगैरे. त्याच्यानंतर मग तुमचं
GS1 GS2 GS3 GS4 आणि ऑप्शनलचा पेपर 1 पेपर 2. अशा पद्धतीने तुमची एक्झाम जवळपास 1 महिना चालते, जी की आता 25 मध्ये चालली होती. म्हणजे तुम्हाला एक एक्झामच्या काळामध्ये देखील जवळपास 1 महिना अभ्यासाला भेटते. पण 30 पेज नंतर तुम्हाला जवळपास 1 महिना भेटेल, लक्षात घ्या. तर 1 महिन्यामध्ये नेमकं काय करायचं तुम्हाला? आता बघा 1 महिना तुम्हाला भेटतो. वाटलं मी थोडं याला अजून एक करतो. 1 महिन्याचा तुम्हाला टाइम भेटणार आहे. तर 1 महिना आपण म्हणजे वेगळा का काढला त्याचं कारण लक्षात घ्या. तुमचं सिलेबस कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये थांबायचं नाही. पहिली गोष्ट मी तुम्हाला जे काही तुम्ही नोट्स बनवलेल्या आहेत त्या तुम्हाला रिवाईज करायच्यात. रिवाईज करताना तुम्हाला त्याच्यामध्ये जर असं वाटलं की मला याच्यामध्ये काय व्हॅल्युएशन करायचे तर तुमच्या साईटने करू शकता. म्हणजे समजा तुम्हाला करंटमध्ये काय डेटा भेटला, करंट तुम्ही काय वाचलं, तर तुम्ही न्यूजपेपरमध्ये काय वाचलं अजून, तर तुम्हाला अजून काय मॅगझिन भेटलं, राईट. तर तुम्ही तुमच्या अँगले त्याच्यामध्ये ॲडिशन करू शकता. त्या टॉपरचे तुम्हाला काही कॉपी भेटल्या तर तुम्ही ते तुमच्या अँगले त्याच्यामध्ये व्हॅलिडेशन करू शकता, राईट. दुसरी गोष्ट तुम्हाला करायचं रायटिंग. आता रायटिंगमध्ये देखील 2 प्रकार आहेत. एक आहे तुम्ही डेली करू शकता, राईट, आणि दुसरं तुमचं टेस्ट सिरीज, राईट. आता बघा आपण आपला जो बॅचचं जे कालावधी होता तो आपला 31 पर्यंतच आहे. म्हणजे याच्यानंतर आपण तिथे ठिकाणी तुम्हाला बॅचची व्हॅलिडिटी असणार आहे, पण तुम्हाला जर सेपरेट टेस्ट लिहायची असेल तर आपण त्या ठिकाणी सेपरेट टेस्ट सिरीज देखील त्या ठिकाणी आपण लॉन्च करणार आहे. म्हणजे त्या ठिकाणी फुल लेंथ टेस्ट जर कोणाला लिहायचे आहेत तर फुल लेंथ टेस्ट आपण त्या ठिकाणी लॉन्च करणार आहोत. जेणेकरून कसं तुमचा एकदा सिलेबस कंप्लीट झाला तर तुम्ही त्या ठिकाणी फुल लेंथ टेस्ट त्या ठिकाणी सबस्क्राईब करू शकता. जेणेकरून कसं तुम्हाला जे कॉन्फिडन्स येईल, वाटलं तर आपण ते तुमच्या सोयीनुसार त्या ठिकाणी फ्लेक्झिबिलिटी ठेवू. तर तुम्हाला वाटलं की सर मी सबस्क्राईब तर करून ठेवेल पण मला माझ्या वेळेनुसार लिहिलं तर तुम्ही तुमच्या वेळेनुसार लिहा, राईट. आणि मग तुम्ही काय करू शकता, मग तुम्हाला असं वाटतं की आपल्या टेस्ट सिरीज नाही लिहायची, मी मार्केटमध्ये लिहा, असं काही नाही बंधन की आपलीच लिहिली पाहिजे. फक्त कसं आहे ना, जे नंतरचे टेस्ट सिरीज असतील त्या पेड असतील. कारण का मित्रांनो, टेस्ट सिरीज डिझाईन करणं हे खूप मोठं हेक्टिक टास्क असतं. प्रत्येक क्वेश्चन पेपर सांगायचं झालं तर जवळपास त्याच्यामध्ये लक्षात घ्या जवळपास 20 क्वेश्चन असतात. 20 क्वेश्चन तर तुम्हाला सांगतो. तर प्रत्येक क्वेश्चन जर नॉर्मल चेक करायला झाला तर मार्केटमध्ये सध्याचा एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, जवळपास एका क्वेश्चनचे जवळपास 30 ते 40 रुपये घेतले जातात. एक्झाम्पल तुम्हाला सांगतोय मी. विचार करा, जवळपास 600 ते 700 रुपये मिनिमम त्या ठिकाणी एक पेपर चेक करावा लागतात. आणि जर एक मॉडेल आन्सर बनवायचं म्हटलं तर जवळपास मार्केटमध्ये 250 पासून 500 रुपये रेट त्या ठिकाणी चालू आहे. म्हणजे एक टेस्ट सिरीज जर आपल्याला त्या ठिकाणी जर विकायची असेल, नॉर्मल जर विचार केला तर जवळपास त्या ठिकाणी 5 ते मिनिमम तुम्हाला सांगते 5 ते 7,500 रुपये खर्च येतो, राईट. मग त्या अँगलने आपण हे आपल्या मेन मॉडेलमध्ये इन्क्लूड केलेलं नाही, तर हे सेपरेट तुम्हाला त्या ठिकाणी टेस्ट सिरीजच्या ठिकाणी उपलब्ध करून दिली जाईल पेड स्वरूपामध्ये. तुम्ही तुमच्या अँगलने सबस्क्राईब करू शकता. हां, आपली फी मार्केटपेक्षा नक्कीच कमी असणार आहे. मी जस्ट तुम्हाला नॉर्मल रेट सांगतोय की मार्केटचं रेट जास्त आहे, पण आपण विद्यार्थ्यांच्या थोडंसं वेलफेअरच्या अँगलने विचार करून त्याची फी आपण मार्केटपेक्षा नक्कीच कमी ठेवणार आहे. मग तुम्ही टेस्ट सिरीज लिहू शकता. कारण बघा तुम्हाला मी हे प्रमोशन करण्यासाठी नाही सांगत आहे, कारण बाहेरच्या टेस्ट सिरीजची मी गॅरंटी देऊ शकत नाही की तुमचं इव्हॅल्युएशन कसं होईल. हे स्वतः मी त्याचा विक्टिम ठरलेलं आहे. कारण स्वतः देखील मी ॲज अ स्टुडंट म्हणून असताना ज्यावेळेस मी बाहेर टेस्ट सिरीजला येतो, मला माहिती आहे त्या ठिकाणी चेकिंग कसं केलं जात होतं. त्या ठिकाणी कुणीतरी एखादा प्रिलिम पास पण न झालेला का एखादा मेन दिलेला मुलगा किंवा मुलगी त्या ठिकाणी इव्हॅल्युएशन करत असते आणि त्यांचं टार्गेट असते की त्यांना दिवसाला एवढं एवढं दिलं, एवढं एवढं आन्सर चेक केलं की त्यांना बोनस वगैरे भेटतात. कारण कसं मेन्समध्ये लोड जास्त असतो. आणि मग त्या पद्धतीने काय होतं, ते चेकिंग करताना देखील ते एक फॉर्मॅलिटी म्हणून करतात, कारण का त्यांना पैसे भेटतात, राईट. फ्रीमध्ये ऑब्विसली कोण करत नाही. आणि मग हे सगळं करत असताना मित्रांनो लक्षात ठेवा, त्याच्या ठिकाणी क्वालिटी कॉम्प्रोमाइज होण्याचे चान्सेस भरपूर आहेत. त्याच्यामुळे तुम्ही जे काही त्या ठिकाणी टेस्ट सिरीज लावताय त्याच्यामध्ये तुम्हाला जस्टिस भेटतो की हे पाहणं खूप महत्त्वाचं आहे. तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी त्याच्यामध्ये मला स्वतः पर्सनल कॉल करून सांगितलं होतं की सर मी अमुक ठिकाणी पेड टेस्ट सिरीज लावली, पण ते बोलले की सर त्यांची क्वालिटी फीपेक्षा वस्त होती एकदम, राईट. म्हणजे ती क्वालिटी नव्हती. म्हणून म्हणतो की तुम्ही टेस्ट सिरीज लावताना आधी त्यांचे पेपर बघा, त्यांनी कसं चेक केलेत. तुम्हाला आपले देखील पेपर मी दाखवतो कशा पद्धतीने आपण चेक केलेत, त्याच पद्धतीने तुम्ही लावू शकता. म्हणून टेस्ट सिरीज लावताना खूप विचार करा, कारण शेवटचा 1 महिना तुमचा खूप क्रुशियल असतो. जर तुमचा त्याच्यामध्ये जर फालतू टाइम जर गेला म्हणजे तुम्हाला रिवाईज पण करायचं आहे, तुम्हाला टेस्ट पण लिहायचे आहेत, जेणेकरून तुम्हाला अंदाज यायला पाहिजे की तुमचा 3 तासामध्ये पेपर कव्हर होतोय का नाही. शक्यतो डेली आन्सर रायटिंग तुमच्या पद्धतीने चालू राहू द्या, पण कुठल्या ना कुठली टेस्ट सिरीज लावणं तुम्हाला कंपल्सरी. कारण का जर तुम्ही फ्रेशर असाल तुमचा पेपर कंप्लीट होत नसेल तुम्हाला टेस्ट लिहिणं कंपल्सरी आहे, राईट. शक्य झालं तर आपण काय करूया, ते थोडंसं एखाद्या हॉल त्या ठिकाणी बुक करून ते ऑर्गनाईज करू शकतो. पण हे बऱ्याचशा टर्म्स अँड कंडिशन डिपेंड आहे. जर आपल्याला तेवढ्या प्रकारचे ॲडमिशन उपलब्ध झाले तर आपण तशा पद्धतीचा हॉल बुक करून तुम्हाला एक्झाम ओरिएंटेड वातावरण त्या ठिकाणी देऊ शकतो, राईट. ऑब्व्हियसली सगळं पेड असणार आहे टेस्ट सिरीज, त्या अँगलने तुम्हाला सांगतोय.
म्हणजे तुमच्यापैकी जे विचारत होतं ना की नेमकं काय करायचं शेवटच्या महिन्यामध्ये, काही नाही, फक्त रिवाईज करायचं स्वतःच्या नोट्स. शक्यतो नवीन काय ॲडिशन करू नका. खूपच एखादा महत्त्वाचा पॉईंट असेल तर गोष्ट आहे, तर मग शक्यतो रिव्हिजन आणि टेस्ट. कारण तुम्ही नंतर किती पॉईंट भारी ॲड केला लक्षात घ्या, तो नंतर एक्झामच्या आधी रिवाईज होत नाही. राईट. आणि मग तुम्ही वर्षभर जो अभ्यास केलेला असतो ॲटलीस्ट मागचे 3-4 महिने, तेच तुमचं त्या ठिकाणी तुमच्या म्हणतो ना आपण जे पोटात आहे तेच ओठावर येतं, तसा प्रकार तुमच्या आन्सरमध्ये देखील तेच मुद्दे येतात जे तुम्ही ऑलरेडी अभ्यास केलेला आहे. तुम्ही एक्झामच्या तोंडावर जर नवीन काही वाचलेलं असेल, मी तर सजेस्ट केलं की मी जरी तुम्हाला काही नवीन मुद्दे दिले तरी देखील वाचू नका. मी स्वतःच्या नोट्स रेडी असेल तर त्या तुम्ही त्या ठिकाणी वाचा. आणि तशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता, त्याला अजून परफेक्ट बोलू शकता. म्हणजे तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही टेस्ट लिहिता, तुम्ही आधी बघा तुमचे सगळे पॉईंट येतात का, मग तुम्ही बाकी व्हॅलिडेशनला जा. म्हणजे बघा आपण ऑलरेडी कंटेंट देताना हा तुम्हाला 200-250 वर्डपेक्षा जास्तच देणार आहे कंटेंट आपण. राईट. म्हणजे आपलं कंटेंट ऑलरेडी तुम्हाला प्रत्येक टॉपिकवर म्हणलं ना तुम्हाला 250पेक्षा जास्त वर्डचं देणार आहे. मग तुम्हाला त्याच्यातनं 250 वर्ड लिहिता येतात का हे आधी बघा ना. तर ते तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही व्हॅलिडेशन करा. म्हणजे ऑलरेडी आपण देताना भरपूर सारं तुम्हाला देणार आहे. मग तुम्ही जर तुम्हाला हे जर तुमचं हे लिहून जर तुम्हाला अजून काय एक्स्ट्रा करायचे असेल तर मग करा. राईट. उगीच पळत्याच्या हातचं सोडून पळत्याच्या पाठीमागे लागू नका. शेवटच्या महिन्यामध्ये तुमची रिव्हिजन खूप महत्त्वाची असते. कारण आपल्याकडे 4 GS आणि हे तुम्हाला मी फक्त GSचं सांगतोय. तुम्हाला तो ऑप्शनल स्वतःचा करायचा आहे. ऑप्शनल तुम्हाला नाही म्हणलं तर 40% टाइम द्यायचा आहे प्रत्येक डेली. मग तुम्हाला हे सगळं करून ऑप्शनल मॅनेज करून सगळं करायचं आहे. त्याच्यामुळे शेवटचं मन खूप क्रुशियल आहे. ज्यांनी कोणी शेवटच्या महिन्यामध्ये चांगली रिव्हिजन केली, ज्याचं चांगल्या पद्धतीने प्रॅक्टिस झाली, त्याला ऑक्टोबर मधले मेन चांगले जाणार आहे, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे शेवटचा महिना आतला खूप महिना क्रुशियल आहे. आणि म्हणून आपण तो 1 महिना राखीव ठेवला आहे. मी बाकीच्या क्लासेस सारखं केलेलं नाही. बाकीच्या क्लासेस जर तुम्ही मॉड्यूल पाहिले, त्यांचे एकदम सप्टेंबर एंडपर्यंत मॉड्यूल चालणार आहेत. म्हणजे मला तुम्हाला श्वास घ्यायला असं काय गुदमरल्यासारखं करायचं नाही. तुम्हाला स्वतःचा माईक आपण म्हणतो ना एक पर्सनल स्पेस असतो. तुम्हाला पर्सनल स्पेस ऑगस्ट नंतर मी देणार आहे, तो म्हणजे सप्टेंबरमध्ये. राईट. मग असं व्हायला नको की सरांनी सर मग माझं मॉड्यूलच झालं नाही, मग मी काय करू. तुम्हाला ऑलरेडी मी 1 महिना एक्स्ट्रा देतोय सिलेबस कंप्लीट करून. तुम्हाला त्याच्यामध्ये किती रिव्हिजन करायचे तुमच्यावर डिपेंड आहे. काहींचे 1 रिव्हिजन होईल, काहींचे 2 होतील, काहींचे 3 होतील, काहींचे 10 होतील. डिपेंड करेल तुम्ही किती फास्ट रिव्हिजन करताय. आणि आन्सर रायटिंग तुमचं चालूच राहू द्या. राईट. अशा पद्धतीने ओव्हरऑल आपलं मॉड्यूल अशा पद्धतीने आपण कंडक्ट करणार आहे. हां, याच्या व्यतिरिक्त तुमचे जर काही डाऊट्स असतील, म्हणजे बऱ्यापैकी मी कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे, तर ते तुमचं मी सेपरेट डाऊट त्या ठिकाणी कव्हर करेल. आणि हां, ह्या मॉड्यूलमध्ये ज्या बाकीच्या गोष्टी आहेत की आन्सर रायटिंग कसं करायचं, राईट, बाकीच्या गोष्टी आहेत, तर सगळ्या मी प्रत्येक सेपरेट लेक्चर त्या ठिकाणी रेकॉर्ड करणार आहे. आपला मोबाईल नंबर देखील या ठिकाणी आपण दिलेला आहे. त्याच्यावर तुम्ही कॉल करू शकता. राईट. इनकेस जर कॉल उचलला नाही गेलं तर तुम्ही त्याच्यावर व्हॉट्सअप करून ठेवा किंवा मेसेज टाकून ठेवा. आपण त्याच्यावर लगेच त्यांना नक्की कॉल बॅक करत असतो. आपलं ऑलरेडी टेलिग्राम चॅनल आहे, तर तुम्ही टेलिग्राम चॅनलवर जाऊन त्या ठिकाणी आपलं टेलिग्राम आयडीवर मेसेज करा. टेलिग्राम चॅनल आपलं ड्रीम पोस्ट अकॅडमीच्या नावावर तुम्ही जर सर्च केलं तर आपले भरपूर जवळपास 10 ते 15 चॅनेल्स आहेत. तर तुमचं कन्फ्युजन होऊ नये म्हणून तुम्ही काय करा, ह्या आयडीवर @dream_post_official म्हणजे @dreampost_official ह्या युजर आयडीवर तुम्ही कॉन्टॅक्ट केला तर तुम्हाला नक्कीच रिप्लाय भेटेल. आणि त्याकडे जर पॉसिबल नसेल, सध्या आता टेलिग्राम नीटच्या एक्झाममुळे सध्या बंद आहे, तर तुम्ही ह्या व्हॉट्सअपच्या नंबरवर त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट करू शकता किंवा नॉर्मल कॉल देखील त्याच्यावर करू शकता. राईट. तर अशा पद्धतीने मी तुम्हाला सगळं ओव्हरऑल आपल्या बॅचचं जे काही रूपरेषा आहे ती समजावून सांगितलेलं आहे. तर तुम्हा सगळ्यांना परीक्षेसाठी सगळ्यांना ऑल द बेस्ट. पुन्हा भेटूया आपल्या पहिल्या लेक्चरमध्ये. धन्यवाद.